नमस्कार. माणूस वेडा का होतो? कशामुळे होतो? कारण काय? हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. तसा तर माणूस अनेक कारणांनी वेडा होतो, परंतु जास्तीत जास्त माणूस हा जास्त असलेला ताण, अतिशय दुःख, एखादा घडलेला मोठा भयानक प्रसंग, घटना, स्थिती, परिस्थिती या कारणाने वेडा होतो. जर एखाद्या माणसाला अतिशय त्रास दिला, त्याला जास्त टॉर्चर केलं, त्याच्या डोक्याला जास्त ताण दिला, सतत त्याला टॉर्चर केलं, तर असा माणसाला जास्त ताण निर्माण होतो, त्याला जास्त टेन्शन येतं, त्याला दबाव निर्माण होतो आणि त्याच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो आणि हा माणूस वेडा होतो. नसता या माणसाला हार्ट अटॅक येतो. ज्याची सहनशक्ती खूप कमी आहे, ज्याची सहन करण्याची शक्ती खूप कमी आहे, ज्याच्या मेंदूला जास्त काही सहन होत नाही, असा मनुष्य लवकर वेडा होतो, ताबडतोब वेडा होतो. कारण अशा मनुष्याला काही सहन होत नाही. कोणी जास्त बोललेलं, कोणी ताण दिलेला या कोणतं टेन्शन अशा मनुष्याला सहन होत नाही. कारण अशा माणसाचं मन फार नाजूक असतं, कोमल असतं आणि अशा माणसाला जास्त बोललेलं, कोणी जास्त टिंगल उडवलेली, मजाक केलेली, या ताण दिलेला या टेन्शन सहन होत नाही. काही माणसाला तर टेन्शन सहनच होत नाही, आलेला ताण सहनच होत नाही. ताण आला तर एखादा माणूस आजारी तरी पडतो, पागल तरी होतो, नसता हार्ट अटॅक तरी येतो. पण एखाद्या माणसाला ताण अजिबात सहनच होत नाही, कारण त्याच्यात सहनशक्ती कमी असते, सहन करण्याची शक्ती कमी असते आणि अशा माणसाला काही सहन होत नाही. म्हणून कोणी ताण दिला, कोणी टॉर्चर केलं, या अतिशय त्याला दुःख झालं, एखादी भयानक घटना घडली, तर अशा मनुष्य लवकरात लवकर पागल होतो, वेडा होतो. कारण अशा मनुष्याच्या मनावर ताबा राहत नाही. म्हणून असा मनुष्य लवकर वेडा होतो, त्याचा मेंदू सरकतो. म्हणून अशा माणसाला त्रास देऊ नये, टॉर्चर करू नये, त्याला जास्त ताण देऊ नये, त्याची टिंगल उडवू नये, त्याची मजाक करू नये, त्याच्या मनाविरुद्ध काही करू नये, त्याला जास्त दुःख देऊ नये. तर अशा माणसासोबत हसून खेळून राहिलं एकदम चांगलं. कारण हसून खेळून राहिल्यावर त्याचा ताण दूर जातो आणि तो चांगल्या रीतीने वागतो, त्याचं मन प्रसन्न होतं, प्रसन्न राहतं आणि मग तो ताणात नसतो आणि मग तो चांगल्या रीतीने राहतो, त्याची तब्येतही चांगली होते. परंतु जर एखादा माणूस आहे, त्याला भयंकर दुःख झालेलं आहे, त्याची आवडती व्यक्ती सोडून गेलेली आहे आणि त्याच्या मनाला धक्का बसलेला आहे, त्याची आवडती व्यक्ती सोडून गेल्यामुळं त्याच्या मनाला धक्का बसलेला आहे, एक चांगल्या प्रकारचा धक्का बसलेला आहे, झटका बसलेला आहे. आणि अशा माणसाला जर टॉर्चर केलं, त्रास दिला, विनाकारण त्रास दिला, दबाव आणला, तर असा मनुष्य लवकरात लवकर वेडा होण्याची शक्यता असते. नसता अशा माणसाला हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. म्हणून अशा माणसाला सुख दिलं पाहिजे, आनंद दिला पाहिजे, त्याच्यासोबत चांगलं वागलं पाहिजे, त्याला चांगलं बोललं पाहिजे, हसून खेळून राहिलं पाहिजे. त्याला ताण देऊ नये, त्याच्या डोक्याला ताण देऊ नये, त्याला परेशान करू नये. उलटं त्याचं सांत्वन करावं, त्याला समजून सांगावं, त्याच्यासोबत हसून खेळून राहावं. तो प्रसन्न कसा राहील, आनंदी कसा राहील, त्याचं टेन्शन कसं दूर होईल, त्याचा ताण कसा दूर होईल, त्याचं दुःख कसं दूर होईल, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तरच तो मनुष्य सुधरल आणि वेडा होण्यापासून वाचेल.
एखाद्या माणसाला समजा एखादा फार मोठं दुःख झालेलं आहे, त्याला ताण आलेला आहे, त्याला फार मोठा ताण आला, त्या डोक्याला ताण आलेला आहे, फार मोठा ताण, त्याचं काम झालं नाही, त्याचं जे काम होणार होतं ते झालं नाही, आणि त्यातल्या त्यात तो कर्जबाजारी झाला, आणि त्यातल्या त्यात घरगुती ताण आला, बाहेरचाही ताण आला, सगळ्या गोष्टीचा मिळून त्याला ताण आला, आणि सगळ्या गोष्टीचं मिळून आलेलं टेन्शन, यामुळे त्याचा मेंदू काम करत नाही, यामुळे त्याचा मेंदू सरकतो आणि तो पागल होतो, वेडा होतो. एखाद्या माणसात किती जरी सहनशक्ती असली, परंतु जर त्याला प्रचंड प्रमाणात ताण असला, प्रचंड प्रमाणात टेन्शन असलं, दुःख असलं, अपार दुःख असलं, तर तो मनुष्य वेडा होऊ शकतो. मग त्याच्यात कितीतरी सहन करण्याची शक्ती जरी असली, काही जरी असलं, परंतु भयानक प्रमाणात आलेला ताण, टेन्शन, टॉर्चरपणा, घरगुती बाहेरचा ताण, सगळ्या गोष्टीचा ताण आला तर असा मनुष्य वेडा होण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. किंवा एखाद्या माणसाच्या मनासारखं झालं नाही, एखाद्या माणसाच्या मनाविरुद्ध घडली गोष्ट, त्याला जे स्वप्न साध्य करायचं होतं, त्याला जे हवे ते जे करायचं होतं, त्याला जे ध्येय साध्य करायचं होतं, त्याला जे पाहिजे होतं, त्याला जे हवे होतं, ते जर साध्य झालं नाही, ते जर पूर्ण झालं नाही, तर अशा माणसावर विपरीत परिणाम होतो, आणि असा मनुष्य लवकरात लवकर वेडा होण्याची शक्यता असते. म्हणून माणूस वेडा होण्यापासून वाचण्यासाठी माणसाला हसून खेळून राहणे आवश्यक आहे, म्हणजे त्याला खुशी देणे आवश्यक आहे, त्याच्यासोबत वेळ घालवणे आवश्यक आहे, ते म्हणाल तसे वागणं आवश्यक आहे, तो सांगाल तसे वागणे आवश्यक आहे, त्याला चांगलं समजून सांगणे आवश्यक आहे, तो प्रसन्न कसा राहील, आनंदी कसा राहील, चांगला कसा राहील, या गोष्टी करणे आवश्यक असते. म्हणून एखाद्या माणसाला समजून घ्यावं, एखाद्या माणसाच्या मनात काय विचार आहेत, एखाद्या माणसाच्या एखाद्या माणसाला कोणतं दुःख आहे, कोणती घटना घडली आहे, कोणता प्रसंग घडला आहे, कशामुळे त्या माणसात ताण आलेला आहे, कशामुळे तो रागात आहे, त्याला कोणतं दुःख आहे, कोणतं कारण घटना घडली आहे, कोणता प्रसंग घडला आहे, हे जाणून घ्यावं, हे समजून घ्यावं, आणि नंतर त्यास बोलावं. परंतु आपल्याला काही माहीत नसताना, आपल्याला काही कारण माहीत नसताना, आपल्याला काही समजत नसताना त्या माणसाला बोलू नये, त्या माणसावर टॉर्चर करू नये, त्या माणसाला रागवू नये, त्या माणसाला काही म्हणू नये, कारण यामुळं त्या माणसाला जास्त टेन्शन होतं, जास्त ताण निर्माण होतो, आणि तो मनुष्य वेडा होतो. म्हणून एखाद्या माणसाला जास्त टॉर्चर करू नये, कारण माणूस हा एकच माणूस आहे, परंतु त्याचा तऱ्हा वेगळे आहे, माणसाच्या वागण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. कोणाला जास्त सहनशक्ती असते, कोणाला कमी सहनशक्ती असते, कोणी ताण सहन करू शकत नाही, कोणी टेन्शन सहन करू शकत नाही, कोणाला मजाक आवडत नाही, कोणाला विनोद आवडत नाही, कोणाला एकांतात राहायला आवडतं, कोणाला मिळून मिसळून राहायला आवडतं, कोणाला हसी मजा करायची सवय असते, कोणाला विनोद करायची सवय असते, कोणाला हसून खेळून राहायची सवय असते, तर कोणाला टिंगल टवाळी जमत नाही, कोणाला हसी मजाक जमत नाही, कोणाला विनोद जमत नाही, एखादा शांत राहतो, कोणाला बोलत नाही. अशा माणसाच्या वेगळ्या तऱ्हा आहे. म्हणून त्या माणसाप्रमाणे वागावं लागतं. म्हणून त्या माणसाच्या मनासारखं झालं नाही, एखाद्या माणसाच्या मनासारखं झालं नाही, एखाद्या माणसाच्या मनाच्या विरुद्ध झालं, तर तो माणूस मग तोच विचारत असतो, असं का झालं नाही. तो माणूस त्या विचारात गुरफटून जातो, तो माणूस त्या विचारात बेधुंद होऊन जातो, आणि तो विचार सारखा करत राहतो, असं का झालं नाही, असं का झालं नाही. आणि एकसारखा विचार करत राहिल्याने जेवण नाही, पाणी नाही, काहीच नाही, फक्त एकसारखा विचार, तेच विचार करत राहणे, सारखा तेच विचार करत राहणे, यामुळे तो पागल होतो, वेडा होतो. कारण त्याच्या मनावर विपरीत परिणाम होतो.
तसेच त्याची एखादी आवडती व्यक्ती गेली असेल, सोडून गेली असेल, त्याला सोडून गेली असेल, तर अशा वेळेससुद्धा त्याला तोच मनात विचार येतो की असं का झालं, असं कशामुळे झालं, त्याच्या जागी मी जायचा असता पण ते का गेला. तो कसा काय गेला या विचारात तो गुरफटतो. हा सारखा तो विचार करतो आणि तो रडत नाही पण त्याच्या आतून मनातून टेन्शन असतं. रडल्यानं तरी भावना मोकळ्या होतात, रडल्यानं तरी समजा मन मोकळं होतं, परंतु तो रडत नाही. त्याच्या मनात तो सारखा विचार करत राहतो. त्या मनात फार टेन्शन असतं, मोठं टेन्शन असतं, मनातच दुःख असतं आणि मनातलं दुःख हे फार डेंजर असतं, धोकादायक असतं. या मनातच टेन्शन असतं, सारखा तो तोच विचार करत राहतो, नेहमी तोच विचार करत राहतो. अशा माणसाला या दुःखातून, त्याच्या विचारातून बाहेर काढणं खूप कठीण असतं, कारण तो सारखा तो विचार करतो. त्यामुळे त्याचा मेंदू सरकतो आणि असा मनुष्य वेडा होतो. म्हणून अशा माणसाला शक्यतोवर वेडा होण्यापासून वाचवावे, त्याला खुश करण्याचा प्रयत्न करावे. त्यानं आपल्या भावना मोकळ्या केल्या पाहिजे, त्याने आपल्या भावना मोकळ्या केल्या पाहिजे, त्यानं आपल्या मनातलं दुःख बाहेर काढलं पाहिजे. तो विचार करण्यापासून थांबला पाहिजे. त्याला समजून सांगावं, त्याचं सांत्वन करावं, त्याला खुशी द्यावी, त्याला आनंद द्यावा. तो म्हणाल तसं वागावं, म्हणाल तसं करावं आणि खूप प्रयत्न करावं त्याला त्याच्या मनातलं दुःख बाहेर काढण्याचं, त्याच्या मनातलं शल्य बाहेर काढण्याचं, त्याच्या मनातला विचार बाहेर काढण्याचं. असं खूप प्रयत्न करावा. आणि जरी या प्रयत्न झाला तो मनुष्य वेडा होत नाही, पागल होत नाही, तो चांगला राहतो, नीट राहतो. परंतु जर हा मनुष्य सारखा विचार करत राहिला, एकसारखा विचार करत राहिला, एका विचारात गुरफटत राहिला, तर मात्र तो वेडा होतोच, बाहेर येत नाही. म्हणून माणसाने जास्त ताण घेऊ नये. कोण्याही गोष्टीचा, कोणत्याही कारणाचा, कोणत्याही घटनेचा जास्त ताण घेऊ नये. कारण वेड्या झाल्यावर स्थिती फार भयानक असते. वेडे झाल्यावर, पागल झाल्यावर आपली स्थिती फार भयानक असते. आपलं सर्व काय जाते, आपलं जगणं फार बेकार बनते, फार कंगाल बनते, हद्दीच्या बाहेर बेकार बनते. कारण तुम्ही अवतीभोवती वेडे लोक बघलेले असतात, त्यांचं जीवन कसं आहे बघा. म्हणून जास्तीत जास्त ताण घेऊ नये, एकाच विचारात गुरफटत राहू नये, ताण घेऊ नये, एकाच विचारात गुरफटत राहू नये. कोणताही दुःख झाला असेल, कोणत्याही घटना घडल्या असतील, किंवा एखादी भयानक घटना घडली असेल, किंवा एखादा आवडता व्यक्ती सोडून गेला असेल, तर विचार करावा, आपल्या हातात नाही, झालं ते झालं, याला इलाज नाही, उपाय नाही, ऑप्शन नाही, म्हणून झालं ते झालं. आता इथून आपलं चांगलं जीवन जगायचं. म्हणून कोणताही दुःख येऊ, कोणती घटना घडो, काहीही घडो, माणसाने जास्त विचार करू नये, त्याच विचारात राहू नये, टेन्शन घेऊ नये, ताण घेऊ नये. कारण त्यामुळे आपलं जीवन बेकार होतं, बेहाल होतं, आपण वेडा होतो. म्हणून माणसानं आनंदी राहावे, प्रसन्न राहावे, दुःखाला सुख मानून, अपयशाला यश मानून, संकट, समस्या, अडचणी यांना सुखाच्या मानून जगावं, सुंदर जीवन जगावं. म्हणून माणसाने हसत खेळत राहावं, सुंदर जीवन जगावं. कोणत्याही प्रकारचा ताण घेतला नाही पाहिजे, कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेतलं नाही पाहिजे, कुठलाही ताण घेतला नाही पाहिजे. किती दुःख येऊ, किती घटना घडो, भयानक घटना घडो, काही हो, माणसाने ताण घेऊ नये आणि आपल्या डोक्यात ताण ठेवू नये. कारण त्यामुळे आपल्या डोक्यावर विपरीत परिणाम होतो, आपला मेंदू सरकतो आणि आपण वेडा होतो. म्हणून माणसाने मन मोकळं राहिलं पाहिजे, हसलं पाहिजे, हसून खेळून राहिलं पाहिजे, ताण घेऊ नये, मस्त मजेत राहिलं पाहिजे, आनंदाने राहिलं पाहिजे. कारण कोणतीही गोष्ट घडली ती आपल्या हातात नाही. काय होणार आहे, काय घडणार आहे, हे आपल्या हातात नाही. म्हणून माणसाने हसत खेळत आनंदात राहिलं पाहिजे, हसत खेळत आनंदात जीवन जगलं पाहिजे. लालच करू नये, अहंकार करू नये, हाव ठेवू नये, वाईट वागू नये, वाईट विचार करू नये. तर चांगलं वागून, माणुसकी ठेवून, नम्रता ठेवून, चांगले गुण ठेवून, सुंदरता ठेवून, मन सुंदरता ठेवून वागलं पाहिजे. तर त्याचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, मजेदार होईल, छान होईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका. धन्यवाद.